एवढा ट्राफिकचा एवढा त्रास होत आहे इथं शिवाजी चौकात म्हणा, पोलीस स्टेशन समोर म्हणा, कायम ट्राफिकचा त्रास होतोय. आणि इथले जे पोलीस प्रशासन आहे, ते ट्राफिकचे लोक आहेत, ते फक्त कोण हेल्मेट घातलं नाही, कुणाकडून पैसे घ्यायचे एवढंच कळते त्यांना. इथं ट्राफिक होते, आता मी जाताना पण एवढी ट्राफिक होती, 10 मिनिट माझे इथं असंच गेले. आता परत इथं ट्राफिक चालूच आहे. इकडे बघता, इकडे बघा, दोन्ही साईडला ट्राफिक आहे. पोलीस प्रशासन यायला बाहेर तयारच नाही कुठल्या गोष्टीसाठी. नक्कीच ट्रॅफिकचा खूप मोठा सध्या इश्यू उदगीरमध्ये चालू आहे. ट्रॅफिकचा बंदोबस्त शासनाने करावा हीच विनंती आहे. कारण बऱ्याच काही गोष्टींमुळे बरेच इमर्जन्सी काम आहे ट्रॅफिकमुळे. ट्रॅफिक साहेब जनतेला त्रास होतोय, सिग्नलचा वापर होत नाही, गोरगरीब जनतेला ऑटोवाल्याला त्रास होतोय. त्रास होऊ नये प्रशासनाला कळकळीची विनंती आहे. उदगीर के जो सिग्नल चालू करने के बावजूद भी इतनी भयंकर जो ट्रैफिक हो रही है, इसका सिवाय प्रशासन के मुझे नहीं लगता कि कोई और जिम्मेदार है. यहाँ पे जैसे आप देख सकते हैं कि किसी ट्रैफिक के बावजूद भी कोई एक भी ट्रैफिक जो है पुलिस वाला दिखाई नहीं दे रहा है. ये बहुत गंदी यहाँ पे ट्रैफिक जो हो रही है, इसका कोई ना कोई हल निकलना चाहिए. पोलीस स्टेशन समोर ट्रॅफिक उडाली, कॉन्स्टेबल नाही, कॉन्स्टेबल ट्रॅफिक असताना पोलीस स्टेशनच्या समोर पोलीस ध्यान देत नाही. पोलीसवाले समोर राहते, समोर असताना बी ट्रॅफिक जाम उडाली. अर्धा घंटा ट्रॅफिक हटता गेले आणि पोलीस त्याच्यावर निर्णय घेता गेले. आणि ताबडतोब साहेबांना विनंती करतो, ताबडतोब निर्णय घ्यावा आणि ट्रॅफिकला दूर करावा. तर बरं होईल म्हणलं तो लय अडचण व्हायला जायला काय करावं. किती वर्ष झालं राहून यायला पण तिला कसं काय पडलंय. चालू करून द्या म्हणा, थोडं सरकारला सांगा, थोडं विनंती करा. पुलिस थाने के सामने ट्रैफिक इतनी हो जा रही है कि जाना आना मुश्किल हो जा रहा है. ये सरकार इसके बारे में कुछ कर नहीं रही है. हम सरकार से अदबदन गुजारिश करते हैं, ये सिग्नल चालू करके ट्रैफिक का मसला हल करें. मुख्याधिकारी साहेबांनी वाढलेल्या झाडाकडे लक्ष देण्यापेक्षा ह्या ट्रॅफिककडे लक्ष दिलेलं बरं. खूप रुग्णांना तर खूप अडचणी झालेल्या आहे. त्वरित मुख्याधिकारी साहबानी याच्याकडे लक्ष द्यावे. उदगीर के अंदर पुलिस थाने के सामने बहुत सारी ट्रैफिक जाम हो रही है. प्रशासन खामोश है, कुछ बोलने को तैयार नहीं है. नगर परिषद पुलिस स्टेशन के सामने कुछ होने को तैयार नहीं है.